झी 24 तास एक पाऊल पुढे। यवतमाळमध्ये दारव्हा गावात टेकडीवरच्या चिंतामणी मंदिरात भक्तांची नेहमीच खूप गर्दी असते। नवसाला पावणारा गणपती असल्याने या मंदिरात नवस मागणाऱ्यांची आणि नवस फेडणाऱ्यांचीही मोठी गर्दी असते। यवतमाळपासून काही अंतरावर असलेल्या दारव्हा शहराच्या उत्तरेस असलेल्या ठोकळ यांच्या शेतातील या चिंतामणी मंदिरात भक्तांची नेहमीच गर्दी असते। एका दशकापूर्वी या चिंतामणी गणेशाची स्थापना देवगिरीच्या टेकडीवर करण्यात आली होती। मात्र कालांतराने या टेकडीवरील गाव ओस पडलं आणि मंदिरच राहिलं होतं। तेव्हा या मंदिरात चिंतामणीच्या या मूर्तीची स्थापना ठोकळ यांनी गावातील त्यांच्या शेतात असलेल्या या कडुलिंबाच्या झाडाखाली केली। ज्या कडुलिंबाच्या झाडाखाली या चिंतामणीची स्थापना करण्यात आली त्या झाडाची पानं खायला गोड लागत असल्याची भक्तांची श्रद्धा आहे। या लिंबाखाली जे मूर्ती होती तिथं एक पान एक दाग गोड आहे आणि विशेष म्हणजे बाकी रोडवर असल्यामुळं श्रद्धाळू लोक इथं नेहमी येणं जाणं हे ते रवदळ राहते। मूर्ती 1903 ला इथे स्थापन करण्यात आली। त्यानंतर तिथं छोटंसं मंदिर होतं, त्या मंदिराचं रूपांतर आता थोडं मोठं मंदिर झालेलं आहे आणि इथे येणार जाणाऱ्याची गर्दी सतत वाढत आहे। दर चतुर्थीला कार्यक्रम होत असतो। चिंतामणी देवस्थान म्हणजे प्रत्येकाची चिंता हरणारा चिंतामणी म्हणून एकदंत चिंतामणी आहे। 1970 ला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। तेव्हापासून या मंदिराची उभारणी सार्वजनिक देणगीतून सुरू आहे। या मंदिरात येणारा प्रत्येक भाविक कोणती ना कोणती मनोकामना त्याच्या मनात घेऊन येतो आणि त्याची ही मनोकामना चिंतामणी पूर्ण करणारच अशी श्रद्धा आहे। महिन्याला चतुर्थीला येत असतो कारण इथं बरेच म्हणजे भरपूर खेड्यापाड्याचे सर्वच लोक येतात। अधिक महिना, पौष महिना, श्रावण महिना आमचा नवसाला पावणारा हा गणपती आहे। खेड्यापाड्याचे सर्व येतात। आम्ही तर दर महिन्याला येतो। गेल्या एका दशकापासून चिंतामणीच्या या मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते। शेतोडी गावातील चिंतामणी हा नवसाला पावणारा असल्यानं या मंदिरात नवस मागणाऱ्यांची मोठी गर्दी असते। झी 24 ताससाठी श्रीकांत राऊत, यवतमाळ। झी 24 तास एक पाऊल पुढे।